ऑल बेस्ट. चला बाय, ऑल बेस्ट. एकदम फालतू पेपर, मला बोलायचंच नाहीये काही. एकदम म्हणजे फालतू वेस्ट. इतका सोपी होता पेपर, पण मला सुचतच नव्हतं काही. तुझा पेपर गेला, छानच गेला असेल, कारण जे तू ट्युटोरियल केलं होतं ना त्यातलं झालं. तरी मला लास्टला काहीच आलं नाहीये. तर मला सांग, जो n = 100 होता, मग त्याचं म्यू 99 होईल, पण तो 99 तर टेबल मध्ये होतच नाही. मग मी व्हॅल्यू कसं घेऊ? 100 म्यू घेतला तुम्ही, त्याला दुसरी टेस्ट लावायची होती बाबा. कोणते टेस्ट होते त्यात? काय त्याच्यात म्यू, त्याला n-100 डिग्री ऑफ फ्रीडम घ्यायचंच नव्हतं. मग अरे व्हॅल्यू काढायसाठी तेच तर एक्झिस्ट नाही करत. कालच तर मी तुला सांगितलं ना. Tomorrow we have structural metallurgy and I basically wasted my entire day, so it's going to be an all-nighters. Stay with me, we are going to do this. एग्जाम डे, ऑल द बेस्ट प्रिया, अच्छे से पेपर देना. Only three paper remaining. 3. Yes. You're not staying in the picture. Hey. I'm about to take this to Atlanta. 24. Selma Slims. Cora. Rollie, it cost me a Benz, yeah. I cut out some of my friends. 20,000 just on frames, them both Cartier lenses. We in Dior, I dropped 30, that shit regular. My bitch bad, don't say nothing, boy you know it's pressure. Yeah, usually I move with the steppers. Photos whenever they see me, yeah. Criminals overdue me, yeah. Love me whenever you see me, yeah. I throw a gang in the pictures, you cannot stand in the picture. This is what I'm going to have for my lunch because I missed it. काय सही? Guys, सही. चल ना, पेन घे ना, जा ना पटकन. आज आम्ही थोडं लवकर निघालोय, कारण मागच्या पेपरला उशिरा निघालेलो आणि सई मला सोडून गेली होती. सई मला एकटं सोडून गेली होती, पण ठीक आहे. सो यार खूप फालतू, म्हणजे आय रिअली होप आजचा पेपर जाऊ दे. आजच्या पेपरमध्ये माझी लागली असते, माझी पण लागणार आहे. अरे भाई, आता सर पेपर कसं काढणार त्यावर अवलंबून आहे माझं भविष्य. संपला पेपर. ओके, लेट्स स्टार्ट स्टडीइंग नाउ. आई केम बैक फ्रॉम द लंच, फिर मैं सो गई थी एंड देन आई वोक अप एंड देन आई थॉट कि मैं नाश्ता करके ही पढ़ाई स्टार्ट करूँगी. सो आई केम बैक. अभी ढोकला वॉज वेरी टेस्टी and now we're going to start studying, probably pull an all-nighter. Yesterday I did T1 का part with Gauri and अभी I'll do first T2 का part, क्योंकि मुझे NSEM का part पता नहीं है क्या करना है. So we're going to do the T2 का part. I already have my notes right here, so I don't think it will take much time, probably 2 hours. 2 hours भी नहीं लगने चाहिए. I want to finish this very quickly. So it's 5:30 and hopefully I'll meet you at 6:30. I've got an internet crush. She's not a celebrity, but she's taken. So can't help falling in love. Can't take the hint and give up. My mama told me don't talk to people you haven't met. I guess my mama was right. But it's not 'cause everybody
It's so cool making up our own rules, and I'm a loser for thinking I've got. Good going. 12 o'clock. We have 2 hours revising things. Chalo, let's go. मी लंच नाही केलंय, सो मी जाऊन मोस्ट प्रोबॅबली कुरकुरे खाणार. दॅट इज वॉट आय हॅव बीन डुईंग माझ्या एक्झाम्सच्या दिवशी. पटकन बॅग भरूयात. माझं प्रिपरेशन ऑलमोस्ट झालं आहे. जाता जाता मी फक्त फर्नेसेस एकदा परत रिवाईज करेन. बस पेपर सोपा असायला पाहिजे, बाकीचं काय. ओ तारी मद मीठी बातें. भाई आई एम ऑब्सेस्ड विद गुजराती गाने एट दिस टाइम. इतना मतलब दे आर सो ऐसे मूड अपलिफ्टिंग एंड ऐसे डांस करने का मन करता है एकदम से. सडनली गरबा नवरात्रि फील्स. आई लव. Hi, I finished my paper half hour early and then I submitted it and it came jaldi. Paper was easier and it was nice. I'm happy because this was the सबसे कम effort वाला paper and it was nice. So should I wait यहाँ पे सबके लिए or should I just go back तो हॉस्टल? रुक जाती हूँ ना 20 मिनट, वैसे भी हॉस्टल जाके टाइम पास करूँगी, यहाँ पे टाइम पास कर लेती हूँ. न्यूमरिकल नाही आले मला. गुड मॉर्निंग. इट्स 5 o'clock. किती वाजले साई? 5:20 something and I just woke up. I slept the entire day and so you did the same thing. So it's going to be an all-nighters today because we haven't even started studying, and although tomorrow's paper is last paper but we still have to study ना. थोडासा तरी अभ्यास करावा लागेल. इतकं निर्लज्ज सारखं नाही वागू शकत. So watch us pull an all-nighter and be productive. गोरी राधा काढ़ो का गरबे ही पोरगी टाइमपास करती है. ब्रेक अर्ध्या तासापासून सुरू आहे. It's 4 o'clock and mind you I literally did 2 घंटे का टाइम पास बीच में. आखिरी पेपर. can't believe finally we are here. हाश काय मी बोलतो अख्ख्या कल्चरल मध्ये नाही, अख्ख्या कल्चरल मध्ये मी बेस्ट हेड आहे. तुम्ही कधीच नाही बोलतो नेवर. काही पण किती कुठं बोलते. मी बघते लोक मला येऊन चपलेरी बदलतील की काय बोलतोय बाहेर.
झालाय. संपला पेपर. याचे रेषेचे पेपर्स नव्हते. मॅडम भेळ. मॅडम भेळ. जा घेऊन ये. अरे तू बसली ना तिकडे जा ना. मी खाणार आहे फक्त. काय प्रॉब्लेम आहे? नाही मी शेअर नाही करत. अरे कशी आहे रे तू? चम्मच घेऊन ये जा. काल हे रडताना आठवायचं.